चमचमीत आणि झटपट बनणारे वांग्याचे भरीत साधी आणि अगदी सोपी रेसिपी आहे। मोकळं आणि सुटसुटीत वांग्याचं भरीत आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन आहे। चला तर मग सुरू करूयात। इथे मी 2-3 वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ते छान कोरडे करून घ्यायचे आहेत। वांग्याचे देठाचे बाजूचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर ते साल काढल्यानंतर त्याचे चाकूने देठही कापून घ्यायचे आहेत। देठ कापल्यानंतर त्या वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी छान वांग्याच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी वांग्यामध्ये आळी राहू नये म्हणून मी वांग्याच्या बारीक 4 फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 2ही करू शकता। आता या ठिकाणी मी सर्व वांगी बारीक कापून घेतलेली आहेत। आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। वांगी ही मिठाच्या पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे। आता गॅसवर कढई ठेवून वांग्याच्या फोडी याप्रमाणे कढईमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि गॅस हा मंद आचेवर चालू करून घ्यायचा आहे। आता मी सर्व वांग्याच्या फोडी कढईमध्ये याप्रमाणे पालथ्या टाकून घेतले आहे। आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल। तेल टाकल्यानंतर हे वांगे यामध्ये छान परतून घ्यायचे आहे। वांगे परतताना सर्वात अगोदर त्या वांग्यांचा कलर ब्राऊन व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर वांगे परतताना तुम्ही थोडेसे मीठ टाकून घेतले तरीही चालेल। मीठ टाकल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी वांगे मंद आचेवरच छान परतून घ्यायचे आहे। तर तुम्हाला दिसतच असेल वांगे हे लालसर रंगावर छान परतून तयार झालेले आहेत। आता वांगे परतल्यानंतर त्यामध्ये अगदी अर्धा कप या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर त्यावरून एक झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वांगे शिजवून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आता मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहे, ते बारीक कट करून घेत आहे। तर अशा प्रकारे मी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहे। आता झाकण काढून बघून घ्यायचं आहे आपले वांगे शिजले। तर हे शिजलेले वांगे आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी सर्व वांगे एका डिशमध्ये काढून घेत आहे। आता एका मिक्सर जारमध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर थोडेसे शेंगदाणे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घालून त्याची जाडसर भरड काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्या भरतासाठी मसाला तयार होतो। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये सर्वात अगोदर मोहरी टाकून घेऊया। त्याचबरोबर थोडेसे जिरे टाकायचे आहे। जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदाही टाकून घेऊया। कांदा छान मीडियम हीटवर लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान लवकर परतला जावा म्हणून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि कांदा लालसर रंगावर 2 मिनिटांसाठी छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना त्यामध्ये मीठ टाकलं की कांदा परतायला जास्त वेळ लागत नाही। चला तर मग आता आपण जे वांग्याच्या फोडी शिजवून घेतल्या होत्या त्या एका चाकूने कट करून घेऊयात। अशा प्रकारे मी सर्व फोडी बारीक आकारामध्ये कापून घेत आहे। तर हे बघू शकता तुम्ही या सर्व फोडी मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। आता छान लालसर रंगावर कांदा परतला गेला की त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी छान यामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच ज्या वांग्याच्या फोडी आपण कट करून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर हे वांग्याचं भरीत परतून घेऊया। हे वांग्याचं भरीत परतताना त्यातले मसालाही एकजीव झाला पाहिजे। अशा प्रकारे आपलं सुटसुटीत आणि चमचमीत झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे। चला तर मग अशा प्रकारचं भरीत कोणाकोणाला आवडतं एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला एकदा लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं।